कॉलेजची शेवटची बेंच. कॉलेजच्या पहिल्या दिवशी तो खिडकीजवळच्या शेवटच्या बेंचवर जाऊन बसला. चेहरा शांत, थोडा घाबरलेला, पण डोळ्यात एक स्वप्न होतं. आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे. तेवढ्यात ती आली. केसांचा भांगड आणि डोळ्यात उत्साह. तिने शेवटच्या बेंचकडे पाहिलं आणि ती जागा रिकामी होती. तीही त्याच्या जवळ येऊन बसली. पहिलं बोलणं, पहिला कट्टा, पहिलं चहा प्यायचं निमित्त आणि मग हळूहळू त्या बेंचवर नातं फुलायला लागलं. तिचं नाव प्रिया आणि तो आदित्य. दोघं वेगवेगळे पण तरी एकसारखे. ती बोलकी, तो शांत, ती स्वप्नाळू, तो जमिनीवरचा. दिवस सरत गेले. सेमिनारचे बहाणे, एकमेकांसाठी नोट्स, एकत्र वाचनालयात बसणं. कधी प्रेमाचं नाव घेतलं नाही, पण नातं दोघांच्याही डोळ्यात दिसायचं. एक पावसाळी संध्याकाळी कॉलेजच्या कॅम्पसवरून जाताना ती थांबली आणि म्हणाली, "आदित्य, आपल्यात काही आहे का?" तो गोंधळला, पण लगेच म्हणाला, "हो." पण बोलायची भीती वाटली. त्या दिवशी दोघांनी एकमेकांचा हात धरला आणि त्या शेवटच्या बेंचवर पहिल्यांदाच दोघं जवळ बसले. प्रेम होतं, शांत, सुंदर आणि खूप खरं. पण आयुष्य असं सरळ नसतं. 4थ्या वर्षी तिच्या घरी स्थळ आलं. आई-वडील ठाम होते. आपल्या जातीचं, आपल्या विचाराचं स्थळ आहे, शिक्षण झालं की लग्न कर. तिला आदित्यबद्दल सांगायचं होतं, पण भीती वाटली. घरात आधीच ताण होता. एक दिवस त्याला भेटून तिने सांगितलं, "आई-बाबांनी ठरवलंय, मी काही करू शकत नाही. आपण विसरूया हे सगळं." तो काहीच बोलला नाही. फक्त हलकीशी मान हलवली आणि म्हणाला, "ठीक आहे, पण शेवटचा दिवस आहे. चल पुन्हा त्या बेंचवर जाऊया." त्या दिवशी दोघं शेवटच्या बेंचवर बसले. शांत. नारळ न ना राग. फक्त आठवणी आणि मनात खोलसल. 5 वर्षांनी तोच आदित्य आता त्या कॉलेजमध्ये लेक्चरर झाला होता. नवीन विद्यार्थ्यांना शिकवत होता. पण वर्गात एक कोपरा असायचा, ती शेवटची बेंच. कोणी बसलं की त्याच्या आठवणी जागा व्हायच्या. कोणी रिकामी ठेवली तर त्याला वाटायचं आजही प्रिया इथे बसली आहे. एक दिवस त्याला ती दिसली. एका सेमिनारमध्ये. एका कॉलेजची पाहुणी म्हणून आली होती. पाहिलं, डोळे भरले. ओळख झाली, पण ती आता कोणाची तरी पत्नी होती आणि एक छोट्या मुलाची आई. फक्त एक नजर झाली आणि दोघांनी मान हलवून जुने दिवस मनात जपले. बोध. सगळी नाती पूर्ण होतातच असं नाही. काही अधुरी राहूनच सुंदर असतात. काही लोक आपलं आयुष्य बदलून जातात आणि मग फक्त आठवणीत उरतात. प्रेम कधीही संपत नाही. ते फक्त वेळेनुसार स्वतःचं रूप बदलतं. पण हृदयात कायमचं जपलं जातं.